पिंट्या काय अडचण आहे? हा, काही शंका आहे का तुझ्या मनात? या लग्नाविषयी द्विधा मनस्थिती आहे का तुझी? हे लग्न झालंच पाहिजे. मला नडायला जाऊ नको. तुझं काय करून ठेवेन ना कळणार पण नाही तुला. मग जे काही होईल ना ते सगळ्याला जबाबदार तू अशी. एवढं मात्र लक्षात ठेव. मग ते हे घर सोडून जाऊ दे किंवा जग. तू सांगितलंस म्हणून आपण हा सगळा घाट घातलाय. पाहुण्यानं शब्द गेलाय आपला. आपला कामधंदा सोडून वेळ पैसा खर्च करून माणसं इथे येणार आहेत आणि आपणच शब्द फिरवून कसं चालेल? काही अडचण आहे का? काही असेल तर आत्ता स्पष्ट बोल. मागावून प्रॉब्लेम नको. नाही बाबा, काहीच प्रॉब्लेम नाही. चला निघूया. नक्की? हो बाबा, उगाच चिडचिड केली. प्रॉब्लेम ड्रेसचाच होता, कार्यक्रमाचा नाहीये. आणि बाबा मी सुद्धा शब्द पाळतो. तुमचाच मुलगा आहे. माझ्यामुळं तुम्हाला मान खाली घालायला नाही लावणार. चला निघूया. चला. मगाशी अरे ताईचा सुद्धा फोन आला की निघालात का नाही अजून. सावकाश. चला. आई आहे मी, तुला जन्म दिलेली. तुझ्या नाड्या कशा आवळायच्या ना ते बरोबर ठाऊक आहे मला. मला शिकवतोस हे लग्न करायचं नाही म्हणून. हे लग्न तू काय तुझा बाप पण करेल. अजून कसे नाही आले? निघालेत का ते? येतील का बेबी? आपण कोरा चहा करूनच ठेवूया. आई मी करते. हा, आलं घाला पण विसरू नको. हो. ग्लास तयार ठेवलेत ना सगळे? हो. कपशा पण ठेवल्यात. हो. कांदे बटाटे चिरून ठेवले. संध्याकाळी सगळी तयारी केली की मग बरं झालं. हो. पोहे पण धुवून ठेवलेत. त्याचा श्री काय चाललंय तुझं? जान्हवी जरा बोलायचं. नको. नाही आत्ताच बोलायला. श्री पाहुणे येतील आता. 2 मिनिटं चल ना. 2 मिनिट. काय वाटेल सगळ्यांना? काय वाटायचं त्यात? नवरा आहे मी तुझा. अरे हो, पण म्हणून काय कधी? चल ना 2 मिनिटं बोलायचं. बायकोशी नाही बोलू शकत का मी? चल ना. श्री अरे अरे काय बोलायचं तुला बायकोशी? आहे काहीतरी. काय बोलायचं तुला तिच्याशी? ते असं सगळ्यांसमोर नाही सांगता येणार आहे. मग आता नको सांगूस. नाही पण ते महत्वाचं पण आहे. काय? ते तसं नाही सांगता येणार. आम्हालाही कळू दे की. नको, तुमच्या बालमनावर परिणाम होतील. लाजरा झाला. हे आई, तसं काय नाही. तसं नाही काय? त्या गोऱ्यांच्या देशात राहून आला ना, वाण नाही पण गुण लागलेला दिसतोय. आता काय एवढे दिवस विरह होता ना. जान्हवी चल ना 2 मिनिटं. ये. श्री हाय चाटळपणा चाललाय. चहाटाळपणा पुरे झाला. आता बाप होणार आहेस तू. पण मी नवरा सुद्धा आहे तिचा. हो, पण नवरेपणा दाखवायची काही गरज नाहीये, कळलं? आणि तसंही ना, जान्हवी आता आमच्या ताब्यात. तिच्याच भावाला पाहुणे बघायला येणार आहेत म्हणून त्यांच्या स्वागतासाठी तिने इथे राहणं गरजेचं आहे. नंतर बोला ना तुम्ही एकमेकांची काय हवं ते. आम्ही ना तेव्हा मध्ये पडणार. जाऊ दे ग तिला. म्हणतो नाही काही बोलायचंय म्हणून. थँक्यू आई याची. जान्हवी चल ना 2 मिनिटं. अरे चहा मी करते. जा तू जा. येऊ का?
बाबा काय आहे, किती छान दिसताय. काय जानू, पिंट्या तू पण गोड दिसतोयस. आणि मी ग छान दिसतेस. या ना. या. अच्छा इथे केली का व्यवस्था. या हो सावकार. सावकार. नमस्कार. बसा. नमस्कार. या बसा. बसा ना तुम्ही. हो हो. या. हो. नमस्कार. बस. हो. सरे चहा आणतेस ना यांच्यासाठी. नाही नको, आता पाहुणे आले की होईलच ना. मला चालेल. अहो प्रवासाने ना जीव नुसता असा दमून गेलेला आहे माझा. जान्हवी, श्री प्लीज आता नको ना. अगं पण चल ना जरा बोलूया. चल. मी हा चल ना. जा रे जा 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 जाऊ बापू. त्याला घेऊन जा आणि चांगल्या टिप्स द्या. मुलगी पसंत पडायला पाहिजे म्हणजे कसं वागायला हवं ते सांगा जरा त्याला. जा. श्री अगं तुझ्याशी नाही निदान पिंट्याशी तरी बोलतो ना. अरे काहीतरीच काय. अगं असं कसं. पुढच्याच ठेस मागचा शहाणा. पिंट्याला जरा शहाणा करतो. काही गरज नाहीये. अगं मी आता एवढा अनुभवी आहे, मग याला काही सांगायला नको का. अरे पिंट्या लग्नाच्या बेडीत काय अडकू नकोस रे. काही अर्थ नसतो. अरे जास्त त्याला जगता आलं पाहिजे, काही ठरवता आलं पाहिजे की नाही. तुला खरंच सांगतो, लग्न वगैरे काही करू नकोस. काही होत नाही रे त्यानं. आता हा शर्ट सुद्धा जान्हवीने सांगितला म्हणून मी घातला. म्हणजे मी कुठला शर्ट घालायचा हे ठरवण्याचे हक्क मला नाहीत. तुला खरंच सांगतो, एकदा लग्न झालं ना की नवऱ्याची अशी काही सत्ताच उरत नाही. इतर लग्नाआधी नाहीये मला. अगं बाई. काय रे. चल ना. हॅलो या. मस्त दिसतोस. नाही मला ते शक्य नाहीये भाऊजी. पिंट्या काय अवघड आहे. सगळंच अवघड आहे. अरे तुला फक्त त्यांना सांगायचंय. मला तेच नाही जमणार. नाही म्हणता आलं पाहिजे. मी आईला नाही नाही म्हणू शकत भाऊजी. आणि स्वतःला नाही म्हणू शकतोस. हो. आणि तिचं काय काय नाव काय तिचं. सुनीता. सुनीताचं काय. तिचं काही नाही. म्हणजे माझ्या मनात तसं काही नाहीये तिच्याबद्दल. मग तू मला असं का सांगितलंस. चुकलं माझं. पिंट्या प्रेम करणं ही चूक नाही अरे. आपल्या प्रेमासाठी स्टँड न घेणं ही चूक आहे.
पण मी काही तिला हो म्हणालो नाहीये. अरे पण नाही सुद्धा म्हणाला नाहीयेस ना? म्हणजे तू तिला होही म्हणाला नाहीयेस आणि स्पष्टपणे नाही असंही सांगितलं नाहीयेस. हो पण मी गप्प होतो, याचा अर्थ गप्प बसण्याचे दोन अर्थ होतात, हो किंवा नाही. आणि तेही समोरच्यावर अवलंबून असतं. समोरचा त्याचा अर्थ कसा घेतो यावर ते अवलंबून असतं. आणि अरे आपण गप्प बसल्यानं ना समोरच्याला आपण इंटरप्रिटेशन्स करण्याचा चान्स देतो. आपलं म्हणणं आपण स्पष्टपणे मांडलं पाहिजे, स्वच्छपणे आपण आपला मेसेज दिला पाहिजे, म्हणजे काही प्रॉब्लेम निर्माणच होत नाही. नाही आलं लक्षात. हरकत नाही पिंट्या, हरकत नाही. हे बघ, पहिल्या फटक्यात सगळं लक्षात आलंच पाहिजे असं काही नाहीये. भाऊजी भाऊजी नाही माहित तुम्हाला माझी आई, तिला ना हे लग्न व्हायलाच हवंय का? शांत हो, शांत हो. बस तू आधी, बस बस. भाऊजी मी खरंच सांगतो. शांत हो. भाऊजी आईला ना हे लग्न व्हायलाच हवंय. काय झालं? अरे आईला लग्न व्हायला हवंय म्हणून जमतात का लग्न? अरे त्या मुलीला तू आवडायला हवास, त्यांच्या घरातल्याला तू आवडायला हवास. खूप गोष्टी असतात. हो म्हणजे त्यांना मी पसंतच नाही पडलो तर? तेच तर म्हणतोय मी. तू काय एवढं टेन्शन घेतोयस? अरे तुला कोणी आज लगेच उभा राहा लग्नासाठी असं म्हणत नाहीये. अरे एवढा कशाला नर्वस होतोयस? आजच्या कार्यक्रमानंतर आणखीन खूप गोष्टी आहेत. हो माझं डोकं ना खूप जड झालंय भाऊजी. तेच, तू खूप टेन्शन घेतलंयस. तुझ्या डोळ्यात दिसतंय ते. नको ना करूस असं. भाऊजी म्हणजे तुम्हाला सुनीता कशी वाटली? हे मी कसं सांगणार? मी कुठे भेटलोय तिला? मी फक्त लांबनं पाहिलंय. हा नाही म्हणजे तरी एकूण असं कसं मत देणार मी? आणि मुळात मला ती कशी वाटली ह्याला काहीच महत्व नाहीये. ती तुला कशी वाटते हे जास्त महत्वाचं आहे, हो की नाही? खूप खरी आहे ती भाऊजी, खूप चांगली आहे. म्हणजे आत बाहेर असं काही नसतं. माझ्यावर खूप जीव आहे भाऊजी तिचा. माझ्यासाठी ना काही करेल, म्हणजे यमाशी भांडेल सुद्धा. म्हणजे ना भाऊजी ताईसारखीच आहे. म्हणजे तशी ताईसारखी नाहीये. म्हणजे ताई कशी खूप शिकली आहे, हुशार आहे. ती काही फार शिकलेली नाहीये. पण भाऊजी प्रेम ना तिला ताईसारखंच करता येतं. खूप कष्ट ताईसारखेच करते. म्हणजे मुळात आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी राहण्याची वृत्ती ताईसारखीच आहे. म्हणून असेल कदाचित, म्हणूनच खरं तर मला ती खूप आवडली. पण आता नाही फारशी बोलत माझ्याशी. पाहत असते फक्त. दुखावलंय ना मी तिला, दिसतं तिच्या डोळ्यात. वेडी आहे ती. मला म्हणते की तुझ्याशी लग्न नाही झालं तर मी लग्नच नाही करणार. आयुष्यभर तशीच राहील तुझ्यासाठी. वेडी आहे भाऊजी ती. भाऊजी तिच्याशी जर माझं लग्न नाही झालं तर तिचं काय होणार ना, विचारच नाही करू शकत मी. भाऊजी खूप खूप चांगली आहे, खूप खरी आहे ती.
म्हणजे आत एक बाहेर एक असं काही नाहीच, छक्के पंचे काही नाहीच. माझ्या जीव अडकलाय तिचा. एवढ्या चांगल्या माणसांना कसं दुखवायचं भाऊजी? मला खूप वाटतं की मी अन्याय करतोय तिच्या. आणि काय झालं, तुम्ही का हसताय? नाही काय नाही. नाही तरी तुम्ही दोघं बहीण भाऊ ना अगदी सारखे आहात. म्हणजे तुम्हाला काय हवं आहे हे ना नेहमी दुसऱ्या कोणीतरी तुम्हाला सांगावं लागतं. तुम्हाला स्वतःला काही कळतच नाही. नाही कळलं. तेच म्हणतोय मी. पिंट्या, सुनीताच्या प्रेमात पडलायस तू. होय. अरे तिच्याविषयी बोलताना तुझा चेहरा कसा होतोय बघ एकदा आरशात. काय कसली मुलगी बघायचा कार्यक्रम करतोयस? तुम्ही म्हणालात ना भाऊजी ते लोक पसंत नाही करणार मला, म्हणजे हो तेही आहेच. भाऊजी तसं झालं ना तर फार बरं होईल. म्हणजे मला ताईला सांगता येईल सुनीता बद्दल. आणि म्हणजे मग ताई सांगू शकेल बाबांना, कारण बाबा तिचंच ऐकतात. म्हणजे बाबांना तिचं पटतं. आणि भाऊजी एकदा ताई आणि बाबा हे दोघं माझ्या बाजूने असतील ना, मग आई काही नाही करू शकणार. आणि मला नाहीच म्हणतील. म्हणजे माझ्याकडे काय, म्हणजे माझी चांगली नोकरी नाहीये, फार काही पगार नाहीये, आणि घर सुद्धा स्वतःचं नाहीये. त्यांच्याकडे खूप पैसा आहे भाऊजी. म्हणजे मी तर असं ऐकलंय, म्हणजे आई म्हणत होती की खूप मोठी जमीन आहे, शेती आहे, वाडा आहे त्यांचा. हो, असा बाप माझ्यासारख्या मुलाला का स्वतःची मुलगी देईल? तसं वाटतंय तरी. तसंच होणार भाऊजी. ते लोक मला नकारच देणार कन्फर्म. पिंट्या, ए पिंट्या, चला चला, पाहुणे पोहोचलेत, म्हणजे गाडी पोहोचली त्यांची. चल, जान्हवीच येत होती बोलवायला, पण मी म्हटलं मीच जाते. चल चल. ए बाळा, चेहऱ्यावर थोडं पाणी मारतोस का? डल वाटतोय खूप चेहरा. हो का? मग राहू देत तसं. चला चला चला. बरं चल 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 पटकन ये. नमस्कार. या बसा बसा. सविता, अगं तू टेन्शन नको घेऊस एवढं. छान रिलॅक्स हो बघू. इथे काही कोणी तुझी परीक्षा नाही घेणार आहे आणि कोणी रागवणार पण नाहीये तुला. आपण छान सगळे गप्पा मारणार आहोत एकमेकांशी. सवे, असू दे, सुखी राहा. अगं असू दे. आयुष्यमान भवा.
अगं असू दे राहू दे. लवकर लग्न होऊ दे. बस बस. हो आणते.